हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला तोंडल्याची भाजी आवडते का? नसेल आवडत तर ह्या प्रकारे एकदा करून बघा, तुम्ही नक्कीच खाल। ही भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: प्रथम आपण शेंगदाणे आणि अख्खे धणे 1 चमचा, मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं, जास्त बारीक करू नका। तोंडली अशा प्रकारे कापून घ्या। ही एक वेगळी पद्धत आहे करण्याची। त्याच्यासाठी तोंडली आपल्याला ठेचून घ्यावी लागणार आहे खलबत्त्यामध्ये। सर्व तोंडली खलबत्त्यात थोडी थोडी घेऊन ठेचून एका ताटात काढून ठेवायची। नंतर एक कांदा चिरून घ्या। नंतर ठेचलेल्या तोंडलीमध्ये एक चिरलेला कांदा आणि आपण शेंगदाणा आणि धण्याची जी जाड भरड केली होती ती, तसेच मसाले, त्यामध्ये आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट, तुम्हाला जेवढं तिखट सोसेल तेवढं घ्या। 1 चमचा हळद, 2 चमचे मालवणी मसाला, 1 चमचा धना जिरा पावडर, चिमूटभर हिंग, 1 गुळाचा खडा, तुम्हाला गोड आवडत असेल तरच गूळ टाका, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर भरपूर घाला कोथिंबीर, आणि सर्व एकत्र मिक्स करा। सगळं चोळून असंच 2 मिनटं ठेवून द्या। नंतर एका कढईत तेल घेऊन, तेल गरम झाल्यावरती 1 चमचा राई चांगली तडतडू द्या। त्यानंतर आपण तयार केलेलं मिश्रण त्यामध्ये टाका आणि चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्या। आणि ज्याप्रमाणे तुम्हाला सुकी ओली भाजी ज्याप्रमाणे पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही अर्ध वाटी किंवा 1 वाटी पाणी घाला। मी इथे 1 वाटी पाणी घातलेलं आहे। ढवळल्यावर लगेच झाकण ठेवून द्या आणि मंद गॅसवर 10 ते 15 मिनटं शिजू द्या आणि मध्ये मध्ये झाकण काढून ढवळत राहा। असे दाबून तोंडली शिजलेत का ते चेक करा आणि आपली तोंडल्याची भाजी तयार झाली आहे। तुम्ही पण नक्की ही भाजी घरी ट्राय करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा। आणि खाली दिलेल्या आमच्या इंस्टाग्राम पेजला पण नक्की फॉलो करा। आता पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर। द कढाई रीजला लाईक, कमेंट्स अँड सबस्क्राईब करायला विसरू नका।